दिवसामध्ये अर्थात 24 तास देखील तुमच्या कार्यासाठी तुम्हाला कमी पडतात. सज्ज झालेला आहे फलंदाजीला ऋषभ. आहा मारण्याचा चांगला प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर आहे. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून, गगनाला गवसणी घालत अप्रतिम नेत्रदीपक षटकार तो सुद्धा नाहीसा करून टाकलेला है. यस, फिर से एक बार प्रिंस बोकाडे. ओहो, इस बार देखिए हवा में खेलने की कोशिश, मिड विकेट बाउंड्री लाइन के पार, गेंद जाएगी सीमा पर, को संभालेंगे गेंदबाज माहिदकुर वर्सोलियन की जानिब से. ओहो, इस बार फुल टॉस गेंद और उसके ऊपर पूरा प्रतिकार किया है. त्याच पद्धतीची फलंदाजी त्याच्याकडून ह्या मॅच मध्ये सुद्धा बघायला मिळते. अप्रतिम खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी बघायला मिळते. आणि बघा अतिशय जबरदस्त असा देखणा शॉट बघायला. शुभमचा फुलटॉस चेंडू, परंतु त्या ठिकाणी खाली क्षेत्र, दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जातोय सीमा पार, मिळतोय चौकार. हाथों में गेंद समाते हुए पहली विकेट का पतन, 13 का फूल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला. इस बार कई बल्ले पाटिल मैदान पर है, मिडॉन की दिशा में खेल दिया, दो खिलाड़ियों के बीच में दरार, मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार, गेंद जाएगी सीमा पार. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग का ये लक्ष असते. यस, आपकी बात से सहमत हूं. इस बार देखिए और पिच गेंद, पंडरी ढेपे स्टैंड को मान वंदना देते हुए, बल्लेबाजी में है वजन, मिलेंगे रन बिल्कुल आधा. पुढचा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, कोणती चूक करत नाही आहे क्षेत्ररक्षक रोनित नाखवा आणि फलंदाज बाद. इस बार पहली गेंद बल्ले का भारी सिरा ब्रश करते हुए सीधा विकेट कीपर के दस्तानों में, यहां पर शिवतेज पाटिल को पहली गेंद के ऊपर विकेट प्राप्त करते. व्हेरी गुड बॉलिंग. इस बार देखिए रोनित की गेंद हवा में, बल्लेबाजी में है गर्जन, मिलेंगे रन बिल्कुल आधा डजन. मेरी परिभाषा में मैं कहता हूं सासू मेली खोकून षटकार मारला है, ठोकून गेंद गई सीमा पार. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग का ये ब्रांडेड षटकार. उपस्थित राहिलात आणि आमच्या खेळाडूंना रिव्हर्स स्वीप, लाजवाब स्विच हिट, चेंडू जातोय फाईन लेग सीमा रेषा पार, षटकार होता. त्याच वेळेला षटकार येतोय आणि त्याचा परिणाम पुढचा चेंडू ओव्हर पेच, अतिशय चांगल्या पद्धतीने कनेक्शन होते, चेंडू जातोय राजमात्रेला सलामी द्यायला, षटकार. ओहो, फिर से एक बार, जली को आग कहते, बुझी को राख कहते. 3 गेंदों पर 3 छक्के फडे काढले जातात या मैदानात. इस बार देखिए आने वाला है वक्त तेरे इम्तिहान का, करना पड़ेगा तुझे सामना तूफान का. और वही तूफान आज इस मैदान पर शांत रखते हुए बोलली, परंतु चांगल्या पद्धतीने टोळावला चेंडू, फ्लिक केला होता, परंतु त्यामध्ये टायमिंग होतं, परंतु ताकद थोडी कमी पडली. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात, जय पाटणकर आल्या पावली माघारी, फलंदाज बाद. रफ्तार के सौदागर के ऊपर मिड विकेट बाउंड्री लाइन के पार, बल्लेबाजी में गर्जन, मिलेंगे रन बिल्कुल आधा डजन. इस बार ऑन ड्राइव खेल दिया मिड विकेट की दिशा में, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के पार. तू रूप की रानी, मैं हूं तेरा हैंडसम राजा, अब देर न कर बाउंड्री लाइन के बाहर आ जा. आने वाली 2 गेंदें शेष है. तो फिर से एक बार देखिए डीप कवर पॉइंट क्षेत्र, फील्डर वहां पर सुरक्षित हाथों में कैच देते हुए, यहां पर विकेट का पतन, माहौल यहां पर क्रिएट करते हुए टीम अभिजीत राणे प्रेजेंट, नागेश्वर आवास, 13 का फूल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला. फिर भी वो ढूंढ लेते हैं अंधेरों में रास्ते, और जरूर अंधेरों में रास्ता निकालना है तो मुश्किलों से लड़ना होगा. और ये देखिए कैच ऑफ द नाइट, शानदार कैच, वेल जज कैच, यहां पर कैच लपकते हुए फील्डर का नाम है. 11 चेंडू 25 धावा, अतिशय चांगल्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, फटका फसतोय, अतिशय चांगल्या पद्धतीने झेल सुद्धा पकडला जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. फलंदाज ऋतिक माघारी येतोय, फलंदाज बाद.
पंकज नाकवाने यावेळेला उचललाय चेंडू. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करणार नाहीये आणि विकेटचं पतन. अगोदरची विकेट गेली होती, त्याला 500 रुपयांचं पारितोषिक शार्विल कडून आलं होतं आणि ह्या विकेटला सुद्धा शार्विल कडून 500 आहे आणि याच्या पुढच्या विकेट कौतुक करावं लागेल. फुलटॉस प्रकारचा चेंडू आहे. फटका इथून मात्र फसलाय. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी नाही. फलंदाज क्रमांक 8 तंबूच्या आश्रयाला परत. मोर्चावरती आलेत. पहिलाच बॉल इथून मात्र वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. चौकार. मोठा फटका आलाय डाऊन द ग्राउंड. या वेळेला मात्र चेंडू जाईल सीमा रेषा पार. फरार संजीवनी आणणारा षटकार तितकंच गरजेचं असेल. या वेळेला चांगला फटका खेळलाय. जरूर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल. आत्मसमर्पण केला जातोय. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. तेच चित्र मैदानाच्या आत. यस, दोनों जवानी के मस्ती में चूर. ना तेरा कसूर ना मेरा कसूर. ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा. क्रिकेट की परिभाषा में एक्सीडेंट और विकेट जा चुके हैं 9, यानी आखिरी विकेट है सर. और जीतने के लिए 3 गेंदे 11 रनों की जरूरत. क्या होगा इस मैच में? या मॅचचं संतुलन बनणं गरजेचं आहे. 9 विकेट्स इथून गेल्यात. एखादी चुकी सिद्धांत नवले आणि अगदी त्याच वेळेला एबी ग्रुप अलिबाग संघाला या मॅच मधून बॅकफुटवरती ढकलू शकेल. मात्र एखादा चांगला चेंडू नागेश. मी पुन्हा एकदा संपूर्ण